नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे आहे रबर. तर तुम्ही हे आपण जे डेली यूज करतो काळं ब्लॅक कलरचं, तर तुम्ही ते पण कट करून घेऊ शकता. पण मी हे घेतलेलं आहे रबर बनवण्यासाठी. तर बघा 6.5 इंच घेतलेलं आहे. तुम्ही 7 इंच पण घेऊ शकता किंवा हे काळं रबर पण घेऊ शकता. तर बघा, जे मुलीचा ड्रेस होता त्याच्यावर मधले हे कापड उरलेलं आहे बाईमधलं. तर 2 बाई आल्या होत्या, एक मोठी साईजची आणि एक छोटी साईजची. तर बघा, याच्यापासून मी याचंवालं रबर बनवून तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही हे वाणासाठी पण वापरू शकता. तर बघा, हे 33 इंच घेतलेलं आहे. तुम्ही याच्यापेक्षा कमी पण घेऊ शकता. तर बघा, हे कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर याची रुंदी घेतलेली आहे मी. तर बघा, 5-5.5 इंच तुम्ही घेऊ शकता. तर बघा, इथं 5 घेतलेली आहे किंवा याच्यापेक्षा पण कमी तुम्ही घेऊ शकता. तर बघा, त्याच्यानंतर एकूण जी बाजू आहे ती बाजू एकदम काटाची आहे, त्याला टीप मारायची काही पण गरज नाही. तर बघा, खुला भाग असला तर तिथे तुम्ही टीप मारून घेऊ शकता. तर बघा, त्याच्यानंतर असं आपल्याला उलटं कापड ठेवून घ्यायचं आहे ना, अशी आपल्याला अर्धा इंच इथं अशी टीप मारून घ्यायची. तर बघा, पहिले काठाला आपल्याला अशी पक्की टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे आपण पायपिंग बनवतो तशी त्या पद्धतीने आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, तुम्ही हे वाणाला पण घरी बनवून वाण देऊ शकता. तर बघा, किंवा पाऊच पण तुम्ही बनवू शकता. तर बघा, मी पहिले पण याच्यामध्ये असे काठापदराचं पाऊच बनवून दाखवलेला आहे, समोसा पाऊच. तर तुम्ही तो पण वाण म्हणून देऊ शकता. तर बघा, रबर बँड पण तुम्ही देऊ शकता. तर बघा, या पद्धतीने अशी टीप मारून घेतलेली आहे अर्धा इंच आणि धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. आणि आता हे आपल्याला सोयीचं करून घ्यायचं आहे, कारण हे मोठं आहे त्याच्यामुळे आपल्याला हे असं पण सोयीचं करून घेऊ शकता. तर बारीक असलं तर तुम्ही या का पल्लूला अशी सुई पॅक करून तुम्ही याला पलटून घेऊ शकता धाग्यासोबत. तर बघा, व्यवस्थित आता हे पेनाने आपण सरळ करून घेऊया आणि त्याच्यानंतर याला आपल्याला प्रेस मारून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित आता आपण हे सरळ करून घेऊया. तर बघा, या चॅनलवरती मी खूप सुंदर असे डिझाईन टाकलेले आहेत, ते पण तुम्ही नक्की बघा बाई डिझाईन. आणि तुमचा लाईक एक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर बघा, असं आपल्याला ह्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे जी टीप मारली आणि याच्यावरती इस्त्री मारून घ्यायची आहे. तर बघा, मी याच्यावरती इस्त्री करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता जे आपण रबर घेतलेलं आहे त्याला अशी पिन लावून घ्यायची आहे इथं या पद्धतीने पॅक करून घ्यायची आहे. आणि हे आपल्याला याच्यामधून घालून एकाच्या साईडने आपल्याला हा पूर्ण रबर काढून घ्यायचा आणि एका साईडने आपल्याला हे हातात धरून ठेवायचं आहे, कारण हे छोटं साईज आहे आणि हे कापड आपल्या हातातून मोठं आहे म्हणून सटकू पण शकतं रबर. त्याच्यामुळे एका हातात पॅक धरायचं आहे जिथून आपण पिन घालतो आणि तिथून, आणि इकडून आपल्याला काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित पिन काढून घ्यायची आणि हा रबरची आता आपल्याला पक्की गाठण अशी बांधून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा, आता आपण याचीवाली साडी गाठ अशी बांधून घेऊया व्यवस्थित. तर बघा, या पद्धतीने पक्की गाठण आपल्याला बांधून घ्यायची आहे आणि जी ओपन जागा आहे त्याला पण आपल्याला आता टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी गाठण मारून घेतलेली आहे. तर बघा, या पद्धतीने. तर बघा, एकदम सुंदर असं आपलं रबर बँड तयार घरी झालेलं आहे. तुम्ही घरी पण यूज करण्यासाठी पण वापरू शकता किंवा तुम्ही वाणाला पण देऊ शकता. तर बघा, या पद्धतीने असं आपल्याला एका साईडचं मध्ये असं घालून घ्यायचं आहे एक भाग आणि हा पक्का करून घ्यायचा आहे मशीनवरती. तर बघा, व्यवस्थित आता आपण हे पक्क करून घेऊया. तर बघा, एकदम सुंदर असं आपलं रबर बँड तयार झालेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याच्यामध्ये मी पाऊच पण टाकलेला आहे, पर्स पण कशी बनवायची किंवा बस्कर पण मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. आणि शिलाई मशीनचं कवर पण दाखवलेलं आहे तो पण, आणि वॉशिंग मशीनचा हे पण दाखवलेला आहे कवर, तो पण बघा. एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे, नक्की बघा. तर बघा, एकदम सुंदर असं रबर बँड तयार झालेला आहे. तर बघा, मुली अशा हातामध्ये पण रबर घालून फिरत असतात. तर बघा, एकदम सुंदर असं रबर झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा वाण आयडिया कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.